वासुदेवाय। ओम नमो भगवते 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 वासुदेवाय। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकाम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलां श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान् सगणा ललिता श्री विशाखान्वितांच। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्ण दुसऱ्यांदा बसलोय तुमच्या इथे. याच्या आधी मला वाटतं 1-1.5-2 महिने झाले. तर आज मी तुम्हाला आजचा दिवस आहे पितृपक्षातला कोणता दिवस आहे माहिती आहे ना? सर्वश्री अमावस्या. हाच पवित्र दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. ज्यांचे ज्यांचे श्राद्ध कार्य माहीत नसतील, कोणाला तारीख माहीत नसेल, ते सर्वांचे या दिवशी केलं जातं. तर हा पवित्र दिवस आहे. तर या दिवसामध्ये खास करून गरुड पुराण किंवा श्रीमद भागवत पुराण किंवा भगवद्गीतेचा 7वा अध्याय घेतला जातो. 15 दिवस घ्यायचंच असतं. तर आज मी श्रीमद भागवतमचं महात्म्य सांगतो तुमच्यासमोर. मागे पण महात्म्य सांगितलं होतं, आता हे दुसरं महात्म्य सांगतोय. कारण जोपर्यंत महात्म्य कळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये रुची येत नाही. तर आपण पहिला श्लोक बोलूया आपण सर्वांनी. माझ्या मागून बोलायचं.
सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तर सर्वप्रथम इथे प्रार्थना करतायत की भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. कसलं स्वरूप आहे भगवंताचं? ब्रह्मसंहितेमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे, सच्चित आनंद. आणि पुढे म्हटले विश्व उत्पत्त्यादि हेतवे. सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे पूर्ण ज्ञानाने परिपूर्ण, आणि आनंद म्हणजे पूर्ण आनंदाने परिपूर्ण असे भगवंत जगाची, विश्व म्हणजे पूर्ण ब्रह्मांड, जग म्हणा संपूर्ण, त्याच्या उत्पत्तीचं, त्याच्या स्थितीचं आणि त्याचं संहार करण्याचं प्रमुख कारण कोण आहे? भगवान श्रीकृष्ण नाव घेतलेलं आहे. असं तुम्ही 18 पुराण घ्याल ना, तर 18 पुराणामध्ये पहिलं जे मंगलाचरण भगवंतांनाच म्हटलेलं आहे. तर काय करतात ते? तापत्रय, 3 प्रकारचे ताप कोणते माहिती आहेत का? आधी दैविक, आधी आध्यात्मिक, आधी भौतिकला हे क्लेश आहेत ना, हे 3 प्रकारचे ताप नष्ट करतात. अशा भगवान श्रीकृष्णांना सुरुवातीला आपण सर्वजण प्रणाम करतो आहोत. त्याच्यानंतर श्रीमद भागवतमची कथा सांगितली कोणी? शुकदेव गोस्वामीने सांगितली. कथा काय वेगवेगळ्या आहेत. जसे पहिल्यांदा चतुष्कुमाराने सांगितली, आता या कथेमध्ये चतुष्कुमारांची कथा आहे. पण जी सांगितली होती ना पृथ्वीवरती सनत कुमारांच्या नंतर जी सांगितली होती ती यांनी सांगितली होती, शुकदेव गोस्वामीने. तर काय, त्यांना आपण प्रणाम करूया. हा, परत एकदा एक प्रणाम करूया. यम प्रवजंतम अनुपेत पेत कृत्यम वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो अभिनेदु स्तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मि. तर या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामींना प्रणाम केलेला आहे. शुकदेव गोस्वामींचं मौजी बंधन झालं नव्हतं, अर्थात त्यांचं उपनयन संस्कार झालेला नव्हता, आणि त्या व्हायच्या आधीच ते आपल्या घरातून, तुम्ही भागवत मध्ये चित्र पाहिलं असेल, श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये धावत चालले ते. तर त्यांच्या मागे त्यांचे वडील, कोण वडील? द्वैपायन व्यासमुनी, कृष्ण द्वैपायन व्यासमुनी त्यांच्या मागे लागले, आणि एक अतिशय दुःखाने, कारण त्यांना पुत्र पाहिजे होता श्रीमद भागवताचा प्रचार करणारा, पण त्याच्या आधीच ते धावत चालले. परंतु हे शुकदेव गोस्वामी सर्वांच्या हृदयामध्ये प्रवेश करतात, एवढी त्यांचं सामर्थ्य आहे. हा, तर ते त्यांच्या मागे, हे पुत्रा थांब, हे पुत्रा थांब, हे पुत्रा थांब. तर ते ना सर्वांच्या हृदयामध्ये प्रवेश करतात. शुकदेव गोस्वामी तेथील झाडानेच प्रत्युत्तर दिलं, तसंच त्यांना पुन्हा ऐकायला आलं. असे शुकदेव गोस्वामी सर्वांच्या हृदयामध्ये प्रवेश करतात. हा, तर अशा सर्वभूत हृदय स्वरूप श्री शुकदेव मुनींना आपण प्रणाम करूया. तर भारताचा किंवा पूर्ण या पृथ्वीचा केंद्रबिंदू कुठे माहिती आहे का? श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या काही पुढच्या 3रा की 4था श्लोक आहे, त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे नैमिषारण्य. हा, तर नैमिषारण्यामध्ये कथा चाललेली आहे. हा, नैमिषे सुतम आसीन अभिवाद्य महामतीम कथामृत रसास्वाद कुशलः शौनको अब्रवीत. तर नैमिषारण्यामध्ये सूत गोस्वामी बसलेले आहेत आसनावरती, आणि कथा ऐकण्यासाठी कोण आहेत? शौनक मुनी प्रमुख आहेत त्यांच्यामध्ये. असे कितीतरी ऋषीमुनी बसलेले आहेत कथा ऐकण्यासाठी, आणि यांचं वर्णन केले कथा अमृत रसा आस्वाद कुशलः. कोण आहे? म्हणजे भगवंताची कथा ऐकण्यामध्ये कुशल आहेत, आणि सूत गोस्वामी भगवंताची कथा सांगण्यामध्ये कुशल आहेत. दोन्ही कुशल आहेत. तर कथेमध्ये रंग कधी येतो? दोन्ही कसे पाहिजे? रसिक पाहिजे. हा, दोन्ही रसिक असेल, आणि जर रसिक नसेल ना तर मग समोरच्याला आनंदच येणार नाही. हा,
तर रसिक आहेत दोन्ही पण, कारण यांना सर्वांना कथा ऐकण्याची दृढ इच्छा आहे. आणि सुत गोस्वामी तर कथा सांगण्यामध्ये पारंगत आहे, कारण त्यांच्या गुरुने त्यांच्यावर खूप कृपा केलेली आहे. पहिल्या स्कंदामध्ये भागवतमध्ये वर्णन केलेलं आहे सुत गोस्वामींना कसं कृपा केली त्यांच्या गुरुनी. सुत गोस्वामीचे गुरु कोण आहेत सांगा बघू. सुत गोस्वामींचे गुरु कोण आहेत? कठीण नाही, सोपा प्रश्न आहे. सुत गोस्वामींचे गुरु आठवा जरा, असा बुद्धीला ताण द्या. सुत गोस्वामींचे गुरु आहेत बरं. आपल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये सर्वात प्रमुख ग्रंथ श्रीमद भागवतम आहे. भगवद्गीता आणि चैतन्य चरितामृत. पण चैतन्य चरितामृतच्या आधी भागवत. तर भागवत मध्ये सर्वांनी इस्कॉनच्या भक्तांनी पीएचडी केलेली असं म्हणतात आहे ना. भागवत मध्ये पीएचडी केली आपल्या इस्कॉनच्या भक्तांनी. तर माहित असायला पाहिजे. तर सुखदेव या सुत गोस्वामींचे गुरु आहेत सुखदेव गोस्वामी. कोण आहेत? सुखदेव गोस्वामी जेव्हा कथा सांगत होते ना परीक्षित महाराजांना, तेव्हा सुत गोस्वामी ऐकायला आले होते आणि एकांतामध्ये त्यांना विशेष उपदेश दिले होते, कारण भविष्यामध्ये सुत गोस्वामीच प्रचार करणार आहेत. तर इथे सुत गोस्वामी आलेले आहेत. तर शौनक ऋषी त्यांना म्हणतात, अज्ञान ध्वांस विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुतक्याही कथासारम मम कर्ण रसायनम. तर शौनकादी ऋषी मुनी, शुनक मुनीचे पुत्र शौनक मुनी ते हात जोडून सुत गोस्वामींना म्हणतात की काय म्हणतात की हे सुत महोदय, अज्ञान ध्वांस विध्वंस, अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी तुम्ही करोडो सूर्याप्रमाणे तेजस्वी आहात. सूर्याप्रमाणे कसे? ज्ञानाच्या बाबतीत भक्तीच्या बाबतीत तुम्ही तेजस्वी आहात. म्हणून काय करा, आम्हाला काय सांगा, आमच्या कानांना मम कर्ण रसायनम, आमच्या कानांना अमृताप्रमाणे अशी कथा आम्हाला सांगा. अज्ञान ध्वांस विध्वंत कोटी सूर्य समप्रभ, करोडो सूर्याप्रमाणे तुम्ही तेजस्वी आहात. का? कारण तुमच्या गुरुनी तुम्हाला तुमच्यावरती खास कृपा केलेली आहे. कारण गुरुच्या कृपेशिवाय कोणीही कथा सांगू शकत नाही. कारण कथेचा रस स्वतः घेत नाही तो दुसऱ्यांना कसा रस त्याला देणार? नाही देऊ शकत. तर तुमच्या गुरुनी तुमच्यावरती विशेष कृपा केलेली आहे. तर आमच्या कानाला अमृता समान असणारी सारभूत कथा आपण आम्हाला सांगा. ती कथा कशी असायला पाहिजे पुढे सांगतात, भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निरासच्छ वैष्णवे क्रियते कथम. ती कथा कशी असायला पाहिजे? भक्तीने परिपूर्ण, ज्ञानाने परिपूर्ण आणि वैराग्याने. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको, आणि विवेक वाढवणारे असावे. माणसाचा विवेक म्हणजे काय? सारासार विचार करण्याची जी बुद्धी आहे त्याला विवेक म्हणतात. चूक काय वाईट काय असं. तर भक्ती ज्ञान आणि वैराग्याद्वारे प्राप्त होणारा महान विवेक कशामुळे वृद्धिगत होतो, कशामुळे वाढतो विवेक? आणि पुढे काय म्हणतात की माया मोह निरासच्छ वैष्णवे क्रियते कथम. या माया मोहातून दूर होण्यासाठी वैष्णव काय करतात? मायेचा त्रिगुणमयी माया सर्वांना माहिती आहे. मग माया दुरुत्त या, तर त्या माया दूर कोणी करू शकत नाही. मग हे वैष्णव कसे काय दूर करतात? काय करतात त्याच्यासाठी? असा प्रश्न विचारला की हे वैष्णव मायेमध्ये नसतात, दिसतात मायेमध्ये असल्यासारखे, पण वैष्णव मायेमध्ये नाहीच आहे. मग त्यासाठी ते नेमकं कार्य तरी काय करतात? काय कार्य सांगा बरोबर? कोणतं कार्य वैष्णवाचं प्रमुख कार्य? नाम जप. चला 99% प्रगती नाम जपावर होते. पण हळूहळू तो जपतली आपली रुची कमी होते. मग ती रुची जागृत कधी होते? पुन्हा सत्संगामध्ये काय चालतं बघा. तुम्ही राग नका म्हणून मला अशी बोलायची सवय. प्रश्न उत्तर मीच देतो, मागे पण सांगितलं. तर आता पुढे सांगते. पुढे बघा. माया मोह निरासच्छ वैष्णवे क्रियते कथम इह घोरे कलो प्रायो. या कलियुगामध्ये, घोर कलियुगामध्ये जीवश्च आसुरताम कथा, सारे जीव असुराप्रमाणे झालेले आहेत. म्हणजे असुरासारखी त्यांची बुद्धी, त्यांचं मन असुरांप्रमाणे झालेले आहेत. क्लेश आक्रांतस्य, आणि त्याच्यामध्ये त्यांना विविध प्रकारचे क्लेश आहेत. 3 प्रकारचे तर क्लेश त्यांना आहेत. क्लेश आक्रांतस्य तस्यैव शोधने किम परायणम. आसुरी स्वभावाच्या लोकांना, जे जनसमाजामध्ये सर्व जे लोक आहेत, विविध तापांनी पोळलेल्या या जीवांना किम परायणम तस्
तस्यैव शोधने किं परायणम, म्हणजे त्यांना दैवी शक्ती संपन्न, म्हणजे त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्या हृदयाचं शुद्धीकरण कसं होईल. थोडक्यात असा कोणता उपाय आहे तो आम्हाला सांगा. काय म्हणतात, असा उपाय सांगा, असा उपाय सांगा. श्रेयसाम यद भवे श्रेय, असं श्रेय म्हणजे कल्याणकारी, असा उपाय सांगा. तो उपाय कल्याणकारी नाही, कल्याण करण्यामध्ये सुद्धा कल्याणकारी, नुसतं कल्याणकारी नाही, कल्याण करण्यामध्ये पवित्र करणाऱ्यांमध्ये सुद्धा पवित्र. श्रेयसाम यद भवे श्रेय पावनानांचं पावनम, पावन करणाऱ्यांमध्ये सुद्धा अतिशय पावन करणारा असा उपाय सांगा. कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत साधनम तद्वत अधुना, आणि तो उपाय असा असेल की आम्हाला श्रीकृष्णाची प्राप्ती करून दे, असं जिवंतपणे सुद्धा आणि आफ्टर डेथ, मृत्यूच्या नंतर सुद्धा असं असं आम्हाला उपाय सांगा. पुढे सांगतात की चिंतामणी लोकसुखम सुरद्रू स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. चिंतामणी नाव ऐकलं तुम्ही तर आपण शास्त्रामध्ये ऐकलंय, परंतु चिंतामणीचा आपण अनुभव घेतलेला नाही. चिंतामणीच्या समोर गेल्याच्या नंतर जी इच्छा आहे ती आपण सांगितली तर ती इच्छा पूर्ण करतो चिंतामणी. तर चिंतामणी जास्तीत जास्त काय भौतिक सुख देऊ शकतो, किंवा कल्पतरूचा वृक्ष असेल तो स्वर्ग सुख देऊ शकतो, परंतु भगवत धामाचं सुख देऊ शकतो का, नाही. तर चिंतामणी लोकसुखम, भौतिक सुख आपल्याला मटेरियल जे सुख आहे ते आपल्याला देऊ शकतो. सुरद्रू म्हणजे कल्पवृक्ष स्वर्ग संपदम, जास्तीत जास्त स्वर्ग सुख देऊ शकतो. परंतु सांगतात प्रयच्छति गुरु हो, जर गुरु प्रसन्न झाले तर यस्य प्रसादात भगवत प्रसाद हो. आणि जर प्रसन्न नसतील तर पुढे काय म्हटलंय, यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य प्रसादात न तत्रोपी. गुरु जर प्रसन्न नाही झाले तर काहीच मिळणार नाही, काहीच नाही, भगवंत त्याच्यावर प्रसन्नच होत नाही. तर प्रेक्षती गुरु प्रियो वैकुंठम योगी दुर्लभम, योग्यांना सुद्धा अतिशय दुर्लभ असं हे वैकुंठ धाम गुरुच्या प्रसन्नतेने आपल्याला मिळतं. म्हणजे आपल्यावरती गुरुची कृपा फार असायला पाहिजे. तर सुत गोस्वामी म्हणतात त्यांना, आता यांनी प्रश्न विचारलाय ना की आम्हाला अशी कथा सांगा, अशी सांगा की ज्यामुळे आमचं हे हृदय एकदम कल्मश दूर होईल हृदयातील, आणि पावन करणाऱ्यामध्ये सुद्धा पावन करणार, पवित्र करणाऱ्यांमध्ये सुद्धा पवित्र करणार, कल्याण करणाऱ्यामध्ये सुद्धा कल्याणकारी अशी आम्हाला कथा सांगा. तर सुत गोस्वामी सांगतात, का सांगतात त्याचं कारण सांगतात या श्लोकामध्ये. प्रीती शौनक चित्ते ते यतो वच्मि विचार्य च सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम. काय सांगतात, हे शौनक जे ऐकणारे आहेत ते श्रोते, तुमच्या मनामध्ये प्रीती म्हणजे भगवंताच्या कथेच्या प्रती तुमचं प्रेम आहे. काय आहे, भगवंताच्या कथेच्या प्रती तुमची प्रीती आहे, म्हणून मी विचार केलेला आहे, म्हणून मी विचार केला आहे. म्हणजे तुमच्या हृदयामध्ये भगवत प्रेम आहे, म्हणून मी विचारपूर्वक तुम्हाला काय सांगणार आहे, सर्व सिद्धांत निष्पन्नम, सर्व शास्त्रांचं सार जे कशामध्ये आहे, आणि ते सार कसं आहे, संसार भयनाशनम, या संसाराची जी भीती आहे ना दूर करणार आहे. असं मी तुम्हाला उपाय सांगतो. पुढे काय सांगतात, तो असा उपाय आहे भक्त्यो अघवर्धनम. तो जे मी सांगेल ते ऐकल्याच्या नंतर तुमची भक्ती अशी वाढत जाईल, ती खाली खाली येणार नाही. भक्त्यो अघवर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम, आणि ते ऐकल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतील. जीवाचं कार्य काय आहे, म्हणजे मनुष्याचं कार्य काय आहे की कोणत्या या किंवा त्या कारणाने भगवंतांना प्रसन्न केलं पाहिजे. तर भगवंतांना प्रसन्न करण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय इथे सांगत आहेत, सर्वश्रेष्ठ उपाय. तद अहम ते अवदिष्यामि सावधान तया शृणु. तर हा उपाय मी सांगतोय ना तुम्हाला, तर तो उपाय तुम्ही सावधान होऊन ऐका. म्हणजे भागवत कथा कशी ऐकायला पाहिजे, अतिशय सावधान होऊन, मध्ये आवाज नाही, मध्ये काही नाही, बडबड नाही, किरकिर नाही, पूर्ण. समजा एखाद्याची कंबर दुखत असेल तर वरती बसा. काय जर दुखत असेल आणि दुखत असून कथेमध्ये मन नसेल त्यापेक्षा उभं राहिलेलं बरं, खुर्चीवर बसलेलं बरं. नियम असतं असं की खालीच बसायचं, 1 फूट खाली 2 फूट खाली, हा असा नियम आहे. परंतु तशी स्थिती नसेल, वयस्कर असतील तर वरती बसलं तरी चालेल. भगवंतांना प्रार्थना करायची की भगवंता की
व्यासांच्या समान पातळीवरती बसलोय तेवढी योग्यता नाही, परंतु माझं शरीरच मला साथ देत नाही, त्यामुळे मी असं बसतोय. क्षमा करा आणि ध्यानपूर्वक ऐकायचं. असं म्हणतात कथा उपाशी पोटी ऐकली पाहिजे. पण पुढे सनत कुमारजी सांगतात, जर उपाशी पोटी तुम्ही राहिलात आणि कथेमध्ये जर तुमचा रस नसेल तर खाल्लेलं पण बरं, म्हणजे खाल्ला तरी चालेल, पण एवढं पण गरिष्ठ खायचं नाही की कथेमध्ये काय येईल, झोप येईल, एवढं पण नाही खायचं. पुढे आहे वर्णन. भक्त्यो अगवर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम तदहम अभिदेस्यामि सावधानतया शृणु. तुम्ही लक्षपूर्वक ऐका, ते साधन मी तुम्हाला सांगतो. काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद् भागवतम शास्त्रम कलोकीरेण भाषितम. काय सांगतात? कलियुगामध्ये काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे. कलियुगामध्ये मनुष्य प्राणी काल रूपी सर्पाचं भक्ष झालेलं आहे. कधीही ऍक्सिडेंट होऊ शकतो, है ना? चालता चालता ऍक्सिडेंट, चालता चालता गेला, लगेच बोलता बोलता गेला, अटॅक येतो, काही पण तुम्हाला सांगतो, नाम जप करणाऱ्याला अटॅक येत नाही, दुसरं काहीतरी येतं. पण नाम जप कसं, विठ्ठल 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 बोला, विठ्ठल 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 विठ्ठल. हा, इथे काय होतं, चांगलं पंपिंग होतं. त्यामुळे अशा भक्तांना किंवा हरे कृष्ण 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 हरे हरे असं नाही, हरे कृष्ण असं नाही, म्हणजे असं नाही. जरा म्हणजे हरे कृष्ण जोरात ना एकदम. समजा दरवाजा त्या फटीमध्ये बोट घातला आणि एखाद्याने दरवाजा बंद केला, आई गो ओरडणार जोरात, तशा भावनेमध्ये. जर नाम जप करताना इथून अश्रू येत नसतील ना, तर काय याला म्हटलंय, दगड, काय पाषाण, थोडक्यात धोंडा झालाय हृदयाचा ह्या. तर जर येत नसतील ना, तुम्हाला सांगतो भक्तांनो, 8व्या जपमाळेला तुमच्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजेत. बघा, 8व्या माळ्यापर्यंत तरी, 4थ्या का 8व्या माळ्यापर्यंत जप येत नसतील, म्हणजे आपल्या अश्रू येत नसतील ना, तर समजायचं काहीतरी अपराध होतोय वैष्णवांच्या. निश्चित. बाबा, सर्वात मोठा पहिलाच नामापराध माहिती ना कोणता? भगवत नामाचा प्रचार करणाऱ्या महाभागवताची निंदा करणे. आणि हा पण डेली बोलतो, पण डेली करतो, थोडा 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 असं, म्हणजे थोडा थोडा अपराध करतोच आपण वैष्णवांच्या प्रती. बाबा, चैतन्य महाप्रभू म्हणतात, एकदा मुखातून ज्याच्या कृष्ण नामाला तो वैष्णव आहे. मुक्त, मध्यम, कनिष्ठ असे प्रकार आहेत, तरी पण एकदा ज्याच्या मुखातून कृष्ण नामाला तो वैष्णव. मग अशा वैष्णवाच्या प्रती अपराध केला तर भगवंत कधीही प्रसन्न होत नाही. जसे जगामध्ये यांचं वर्णन आहे, त्यांनी काय केलं होतं, चैतन्य भागवत मध्ये वर्णन केलेलं आहे की चित्रगुप्ताने लिहून लिहून त्याचं पाप कर्म जेवढं लिहून ठेवलंय ना की त्याचं ऋण भरून गेला. तुम्हाला माहितीये चित्रगुप्ताचं घर केवढं मोठं आहे माहितीये? इथून अंदाजे 300 किलोमीटर लांब त्याची भिंतच आहे घराची. किती? आणि 450 किलोमीटर तर तो जो आवार आहे ना यमराजांचं घर, गरुडपुराणामध्ये वर्णन आहे. आता काल मी सांगितलं नाही की एवढं त्याची उंची केवढी आहे ना, तुम्ही सांगू शकत नाही, आपण आपल्या बुद्धीने विचार करू शकत नाही. गरुडपुराणामध्ये वर्णन केले की इथून जेव्हा आत्मा मृत्यू होतो ना, तो तिथून त्याचं अंतर किती माहिती आहे का? 86,000 योजन. किती? 86,000 योजन. म्हणजे एक योजन म्हणजे 12.800 किलोमीटर. 12 किलोमीटर अंदाजे पकडा, 13 किलोमीटर. 13 गुणिले किती करा? 86,000. एवढं अंतर आहे यमराजाचं जे घर आहे तिथे जायचं असेल तर. मग दिवसाला अंदाजे तो मनुष्य जो मृत्यू होतो ना, तो 3000 किलोमीटर चालतो एका दिवसाला. किती? 3000 किलोमीटर. आपण इमेजिन करू शकत नाही. हे पृथ्वीवर जातात, ते शरीर वेगळं आहे, त्याला चालत न्यावं लागतं. तो 16 ठिकाणी थांबतो. काल आम्ही तेच प्रवचन केलं होतं की कसं जातो. पुण्यात्मा पण तिथून जातो आणि पापात्मा पण तिथूनच जातो. पण पुण्यात्मा जातो तेव्हा त्याच्यासाठी सुख सुविधा असतात, पण पापात्म्याला त्याला प्रत्येक ठिकाणी झोडत नेतात. कुठे दगडांचा वर्षाव, कुठे कुऱ्हाडीने मारत, परंतु त्या देहाला मृत्यू नसतो. हे गरुडपुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. पण आता भागवत चाललंय म्हणून तो विषय घेत नाही. तर काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद् भागवतम शास्त्रम कलोकीरेण भाषितम. ही कलियुग, या कलियुगामध्ये मनुष्य प्राणी कालरूपी सर्पाचे भक्ष झालेले आहेत. या त्रासाचा संपूर्ण नाश करण्यासाठी शुद्धदेव गोस्वामींनी काय केलंय? श्रीमद् भागवताचं प्रवचन केलं. हे कुणासाठी? सर्वांसाठी. म्हणून एक दिवस सुद्धा श्रीमद् भागवताशिवाय राहू नये.
आपण त्या भगवंतांची विग्रहाची सेवा करतो, राधा माधव, राधा गोपीनाथ, राधा गिरीधारी, भगवान श्रीकृष्ण. पण भगवान श्रीकृष्ण सदेह कुठून गेले माहितीये? कुठून गेले? प्रवास क्षेत्र, तिथून भगवंत गेले. पण जाताना काय देऊन गेले? श्रीमद भागवत देऊन गेले. मग त्या श्रीमद भागवत का आपण श्रवण करत नाही बरं? का करत नाही? मागे पण सांगितलं होतं, परत सांगतो. हा एक श्लोक आहे तो, कथम स वैष्णवोज्ञेय शास्त्रम भागवतम करो. त्याला वैष्णव कसं म्हणायचं? ज्याच्या घरामध्ये श्रीमद भागवत नाही आहे. गृहे न तिष्ठते यस्य स्वपज अधिको हिस. ज्याच्या घरामध्ये श्रीमद भागवत नाही त्याला वैष्णव कसं म्हणायचं? कोण म्हणतात? भगवंत स्वतः म्हणतात मी तरी वैष्णव कसं म्हणू? तर त्याच्याकडे भागवत नाहीये. त्याला काय म्हणतात? चांडाळ. काय काय? चांडाळ कोण माहिती ना? चांडाळ कोण? ते कुत्र्याचं मांस खाणारा. त्याच्यापेक्षा नीच आहे तो. कोण आहे? गयागुजरा आहे तो, नीच, ज्याच्या भागवत घरामध्ये नाही. समजा एखादा गरीब असेल, पण या कलियुगामध्ये एवढा पण गरीब नाही कोणी की जो भागवत घेऊ शकत नाही. एवढं पण तर बाबा नसेल ना, तर काय करा, एका कागदावर एक श्लोक जरी लिहून ठेवलात ना, घरामध्ये भिंतीला लावून जसे लावून ठेवले तसं एक श्लोक तरी हा दोष लागणार नाही आपल्याला. मग ज्याच्याकडे नाही त्याने एखादा फोटो काढून घ्या आणि छापून असं घरामध्ये ठेवा, तो दोष लागणारच नाही. कारण इथे सांगितलंय एक म्हणजे अख्खा श्लोक नसेल तर अर्धा श्लोक लिहिला तरी त्याला ते पाप लागत नाही. अर्धा श्लोक पण आहे. काय म्हटलंय? श्लोकार्धम श्लोकपादम, म्हणजे श्लोक अर्धा श्लोक, अख्खा श्लोक नसेल तर अर्धा श्लोक. अर्धा श्लोक 18,000 श्लोकापैकी कोणताही एक श्लोक नसेल तर अर्धा श्लोक, अर्धा श्लोक नसेल तर एक पाद, म्हणजे पाव श्लोक जरी तुम्ही लिहिला तरी भगवंत ते घर सोडून जात नाही. हरे 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 राम 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 हरे हरे. पुढे सांगतात एतस्माद परम किंचित मन शुद्धन्न विद्यते जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभे. या मनशुद्धीसाठी, मनावर नियंत्रण करण्यासाठी तुम्ही युट्यूबला गेला तर कितीतरी तुम्हाला व्हिडिओ मिळतील, पण त्याने मन तुमचं नियंत्रित आपलं सर्वांचं होऊ शकत नाही. काय सांगतात? मनावरती जर नियंत्रण करायचं असेल तर श्रीमद भागवत सारखा दुसरा ग्रंथ नाही. ज्याचं मन चंचल आहे, मनो एवं मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. बंधाय विषय संगो मुक्ते निर्विषय मनः. हे मन काय आहे? बंधनाचं पण कारण आहे आणि आपल्या ह्याचं ते भक्तीमध्ये लावण्याचं पण कारण आहे, म्हणजे मुक्त होण्याचं पण कारण मनच आहे. मनाने ठरवलं तर काय काल आम्ही चर्चा चालली होती की काही जणांच्या घरामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला तर दशक्रिया विधी कोणत्या दिवशी करायची असते? 10व्या दिवशी. यांच्या घरात 5व्या दिवशी होते काही घरामध्ये. आता नाव काय? पंचक्रिया विधी की दशक्रिया विधी? मग झालं ना मनाप्रमाणे. मग 5व्या दिवशी त्याचं अर्धच शरीर तयार होतं, त्या आत्म्याचं पूर्ण शरीर नाही. 10व्या दशक्रिया होते ना त्यावेळी त्याचं पूर्ण शरीर तयार होतं. पहिलं शरीर भस्मसात झालंय, मग दुसरं शरीर नको त्याला जायला तिथपर्यंत, त्याच्यासाठी बॉडी लागते दुसरी, यातना शरीर बोलतात त्याला, किंवा त्याला हे पिंड शरीर बोलतात, पिंडच शरीर. ते पिंडच शरीरासाठी 10 दिवस त्याला अन्न द्यावं लागतं. 10 दिवस मृत्यू झाला त्या दिवसापासून दशक्रिया विधीपर्यंत 10 दिवस जे प्रत्येक दिवशी आपण त्याला अन्न देऊ ना, त्याने त्याचं 10व्या दिवशी शरीर बनतं. मग त्याच्यात 11व्या दिवशी त्याला भूक लागते, 12व्या दिवशी भूक लागते, 13व्या दिवशी पण भूक लागते, आणि ते 13व्या दिवशीचं खाऊन गरुड पुराण वाचून त्याला घेऊन जातात. असं आहे. 5व्या दिवशी गेलं तर कसं मिळणार आहे त्याला? सांगा. शरीरच बनलं नाही, कमरेपर्यंत बंद, कमरेच्या खाली अपंग, मग चालणार कसा? म्हणून ते पिंडदान करावं लागतं. असं वैष्णवांसाठी तो नियम नाही हे सांगतो, पहिलं करायला लागतं, पण नंतर वर्ष श्राद्ध झालं म्हणजे श्राद्ध क्रिया झाली त्याच्यानंतर वैष्णव पद्धतीने करायचं असतं. तो कधीतरी विषय घेऊ आपण. तर मनावर नियंत्रण करण्यासाठी मन हे बंधनाचं पण कारण आहे, मुक्तीचं पण कारण आहे. तर मनावर नियंत्रण करण्यासाठी श्रीमद भागवतासारखा दुसरा उपाय नाही नाही नाही. जन्मांतरे भवेत पुण्यम. काय म्हणतात? जन्मजन्माचं पुण्य एकत्रित उदयाला येतं ना, त्यावेळी मनुष्याला श्रीमद भागवत प्राप्त होतं. श्री प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला सर्वांना प्राप्त झालंय, परंतु श्री प्रभुपाद आपल्यापर्यंत येण्यापर्यंत आपलं पण पुण्य लागतं. आणि काय जणांची इच्छाच नसते, भक्त घेऊन जातात. मी मुंबईला असताना बरेच जण मंदिरात घेऊन यायचे.
राधा गोपीनाथ मंदिरामध्ये. प्रभूजी आमच्याकडे हे दिलं होतं, आम्ही मेंबर आहोत ना, तर त्यामुळे आम्हाला बॉक्सच्या बॉक्स यायचे, हे कुठेतरी देऊन टाका, परत रिटर्न घेऊन यायचे. त्याच्यासारखं दुर्भाग्य व्यक्ती कुठे नाही. इथे तर 6,000 8,000 प्राइस आहे त्याची, एवढं जमा करून आपण घेतो आणि त्यांना फ्री मिळाले तर ते बोलतात द्या रिटर्न. त्यासारखं दुर्भाग्य व्यक्ती कोण आहे सांगा? असे माझ्याकडे खूप जमा झाले, गुजरातीमध्ये, इंग्रजीमध्ये, तर माझ्यासाठी ठेवलेत मी. माझ्याकडे 3-4 सेट आहेत स्वतःसाठी. मी कशाला देऊ, मला त्याचं महात्म्य माहिती आहे ना, मी कशाला, म्हणजे एक्स्ट्रा ते दिले, बाकीचे 4 सेट माझ्यासाठी ठेवलेत हिंदी, कारण हिंदीमध्ये पण करावं लागतं ना भागवत कथा, ते असे ठेवलेत मी. तर जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. जन्म जन्मांतरचं पुण्य आपलं उदयाला येतं ना, त्यात पण ते कोणतं पुण्य? साधारण पुण्य नाही आहे भक्तांना, कारण पुण्य कर्माने भक्ती मिळत नाही, मागेच सांगितलं होतं. असं पुण्य की ते भक्तिमय पुण्य असेल तरच त्याने हे भागवत आपल्याला प्राप्त होतं, किंवा ते भागवत शास्त्र आपल्याला ऐकायला मिळतं. हा, परीक्षिते कथां वक्तुम सभायां संस्थितेषुके सुधा कुंभं गृहीत वैव देवासत्र समागमान. सुखदेव गोस्वामी जेव्हा व्यासासनावर बसले ना कथा सांगण्यासाठी परीक्षित महाराजांना, परीक्षित महाराज समोर बसलेत आणि ब्रह्मांडातले ऋषी मुनी आलेले आहेत सर्व. त्याच्यामध्ये नारद मुनी आहेत, त्याच्यामध्ये व्यास मुनी आहेत, परशुराम जे आहेत, त्याच्यामध्ये भगवंताचे 27 अवतार परशुराम जे तिथे बसलेले आहेत. तर सुखदेव गोस्वामी तर वयाने सर्वात लहान आहेत आणि ते असे बसलेले आहेत. आणि लगेच स्वर्गातून साऱ्या देवता आल्या पहिल्या तिथे समोर आणि हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन आल्या. अशा घेऊन त्यांना माहिती आहे की परीक्षित महाराजांना तक्षक दंश होणार आहे आणि त्याच्या दंशाने परीक्षितांचा मृत्यू होणार आहे 7 दिवसाचा. हा, तर मग त्याने ठरवलं आपण काय करायचं, ही भागवत कथा अतिशय दुर्लभ आहे, स्वर्गामध्ये पण नाही, स्वर्गामध्ये पण नाही, म्हणून तर आले खाली देवता की आम्हाला हा अमृताचा कुंभ घ्या आणि त्याच्या बदली आम्हाला काय सांगा, श्रीमद भागवत कथामृत सांगा. श्रीमद भागवत कथा अमृत म्हटलेलं आहे, ते कथामृत आम्हाला सांगा आणि हे अमृत तुम्ही घ्या. म्हणजे हे तुम्ही काय करा, परीक्षित महाराजांना द्या, त्यामुळे त्यांचा मृत्यू होणार नाही. हा, हे जेव्हा ऐकलं कुणी, शुकम नत्वा वदनम सर्वे स्वकार्य कुशला सुरासुरा म्हणजे देवता. सुखदेव गोस्वामींच्या समोर सर्व देवता, जे स्वर्गाधिपती इंद्रादी सहित जेवढे देवी देवता समोर आले आणि त्यांच्या समोर प्रणाम केला सुखदेव गोस्वामींना. शुक नत्वा वदनम सर्वे स्वकार्य कुशला म्हणजे आपलं कार्य करण्यामध्ये एक्सपर्ट देवता आहेत. आपलं कोणतं कार्य करून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत देवता. हा, एकदम हात जोडले. आणि कथा सुदम प्रवचशास्त्र गुहेतैव सुदामेमा, हे घ्या आणि आम्हाला कथामृत सांगा. तर एवं विनिमये जाते सुधा राज्ञा प्रपीयता प्रपस्यामो वयम सर्वे श्रीमद भागवतामृतम. अशी देवाणघेवाण केल्याने राजा परीक्षित अमृत प्राशन करतील, त्यामुळे ते अमर होऊन जातील, त्यांना मृत्यू येणार नाही आणि आम्ही श्रीमद भागवत रूप अमृत प्राशन करू. हा, क्व सुधा क्व कथा, हा, क्व सुधा क्व कथा लोके क्व काश क्व मणिर्महान. कुठे हे महामूल्यवान मणी, एखादा हिरा, आणि कुठे काचेचा तुकडा. आपण त्याची तुलना करू शकतो. काचेचा तुकडा आणि महामूल्यवान, जे पूर्ण पृथ्वीचं राज्य पृथ्वीच्या राजाला विकत घेऊ येईल एवढं महामूल्यवान असा हिरा प्राप्त झाला समजा एखाद्याला, आणि साधारण काचेचा तुकडा, त्याची काय तुलना करता येईल? तसं कुठे श्रीमद भागवतम आणि कुठे अमृत, सर्वसाधारण अमृत. कुठे श्रीमद भागवत अमृत आणि कुठे सर्वसाधारण अमृत. हा, ब्रह्मराथो विचार्य तदा देवांजसह. ब्रह्मराथ म्हणजे कोण आहे? ब्रह्मराथ यांना म्हणते सुखदेव गोस्वामींना. तर सुखदेव गोस्वामींनी विचार केला तदा देवांजसह, आणि देवतांवरती ते हसले. काय बुद्धी या देवतांची, सुखदेव गोस्वामींचं काय या देवतांची बुद्धी आहे. अभक्तांश विज्ञाय, विज्ञाय म्हणजे जाणून, देवतांना अभक्त समजले. ते काय समजले? अभक्तांश विज्ञाय न ददोस कथामृतम, त्यांना ते कथामृत दिलं नाही. तुम्ही परत जा, तुमचा अमृत कुंभ तुम्ही परत घेऊन जा. श्रीमद भागवती वार्ता सुराणाम अपि दुर्लभा. म्हणून भक्तांनो, ही श्रीमद भागवताची कथा आहे ना, देवतांना पण दुर्लभ आहे, पण आपल्या मनुष्यासाठी
आपल्या आचार्यांच्या कृपेने कशी झाले, सुलभ झालेली आहे. पण तरी पण म्हणजे असं म्हणतात, भगवंत सांगतात किती, चैतन्य महाप्रभू सांगतात 64 माळा करा, तुमच्या हातचं मी भोजन खायला तयार आहे. ताकद नाही मला 64 माळा करण्याची, तुम्ही उपाशी राहिलात तरी चालेल आहे ना. आताच मी 15 दिवसापूर्वी मथुरेला वृंदावनला गेलो होतो. गोवर्धन परिक्रमा करता करता एक प्रभूजी भेटले, इस्कॉनचेच आपले, 20 वर्षापासून परिक्रमा करतात गोवर्धनाची. किती? आणि मी म्हटलं प्रभूजी काय अनुभव, तर अनुभव काय सांगू, बोलतो अनुभव 20 वर्ष असाच चालतोय मी. एक दिवस चालून बघा, गोवर्धन 2दा करतात दिवसातून, 2दा. कधी सेवा असेल तेव्हा एकदा करतात. तर एकदा तर 1 महिनाभर त्यांना टायफॉइड होता भक्तांना. तर टायफॉइड मध्ये ना त्यांना माहितच नाही की मला आजार झालाय. तर टायफॉइड मध्ये पण चालले इतकं, आपण एक दिवस चालू शकत नाही. नवीन जातो, किती किलोमीटर जातं मोठं, 29 ते 28 किलोमीटर जातं. आतून असं फिरलं तर, काही ठिकाणी बघत गेलं तर 22 किलोमीटर आहे असं, तरी पण तो 27 किलोमीटर पर्यंत जातं ते बघायला गेलं तर. हा, तर हे 20 वर्षापासून करतायत. प्रभूजी अनुभव सांगा, तर अनुभव डायरेक्ट सांगत नाही. तर मी त्यांच्या संगतीने गेलो आणि ते एकमेव परिक्रमा करणारे आहेत पुण्या वृंदावनामध्ये जे दुपारी परिक्रमा करतात 50 डिग्री मध्ये. किती? मी केलं त्यांच्या जोरावर, मी पण त्यांच्याबरोबर केलं. आणि 3ऱ्या दिवशी आजारी पडलो, भर उन्हात केलं. आणि ते थांबतच नाही उन्हात, आजारी पण पडत नाही. कधीतरी वर्षान आजारी पडले तर म्हणजे सिद्ध झाले. ते सिद्ध झाल्याशिवाय एवढं चालू शकत नाही. न चुकता आजार, मलेरिया असो, काही असो, काहीच नाही, कधी चुकत नाही. ते सांगत होते की दिवसाला 3 लाख जप करणारे आहेत, 4 लाख जप करणारे आहेत डेली. एका परिक्रमेत 3 जसे 10 जणांचा एक ग्रुप आहे भक्तांचा, ते 10चे 10 जण परिक्रमा करतात. एक परिक्रमा झाली की 64 माळा पूर्ण, दुसरी परिक्रमा की पुढच्या 64 माळा पूर्ण, तिसरी परिक्रमा केली तर 3दा 64 माळा. प्रभूजी आपण विचार पण करू शकत नाही. बापरे, काय सिद्ध संत आहेत आपल्या वृंदावन धामामध्ये. आणि आपण मग आपल्या गळ्यात माळा आली, कुर्ता आला की आपण समजतो आमच्यासारखं ग्रेट कोणी नाही. चल, कधी कधी कमी समजतो. पण तिकडचं ना भिकारी 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 म्हणूच शकत नाही. कुठे भीक मागतायत, तिथे ब्रह्मदेव काय प्रार्थना करतात. तुम्हाला माहित आहे, कृष्ण कथेमध्ये यशोदा मैया आणि नंदबाबा पूर्वजन्मी कोण होते? द्रोण आणि धरा. माहित आहे ना, द्रोण आणि धरा. त्यांनी तपस्या कोणाची केली होती? ब्रह्मदेवाची. माहित आहे ना, की आम्हाला ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाकडे त्यांनी प्रार्थना केली की आम्हाला पुढील जन्मामध्ये श्रीकृष्ण पुत्र म्हणून प्राप्त होते, असा आशीर्वाद त्यांनी मागितला. बरोबर ऐकलंय तुम्ही कृष्ण कथेमध्ये. तर तुम्ही विचार करा, भगवान श्रीकृष्णांच्या आई वडिलांना आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवामध्ये आहे का? सांगा तुम्ही वाचा कृष्ण बुक मध्ये, त्यात सांगितलेलं आहे ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला द्रोण आणि धरांना की तुम्हाला कृष्ण प्राप्ती होईल. आणि तेच ब्रह्मदेव दुसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात की मला ना या ब्रजभूमीमध्ये एका दगडाचा जन्म मिळाला तरी चालेल, जेणेकरून ब्रजवासी माझ्यावर पाय ठेवतील. त्यांचं सामर्थ्य आहे. दगड साधारण दगड तिथला किंवा तृण गवत, त्याचा जन्म मला मिळावा, ते आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य आहे नंदबाबांना. कुणाला आशीर्वाद दिला त्यांनी? तो माहित आहे कुणाला? त्याने आशीर्वाद कुणाला दिला? ते द्रोणधरा हे नंदबाबांचे अंश आहेत, त्यांना आशीर्वाद दिला. नंदबाबा आहेत ना, गोलोकमध्ये नंदबाबा भगवान श्रीकृष्णाचे द्वारपाल आहेत. माहिती आहे तुम्हाला? नंद नावाचे द्वारपाल आहेत नंदबाबा. आणि वैकुंठामध्ये तेच त्यांचे आई वडील आहेत परत खाली, आणि ते परत नंदबाबा आले. जसे गरुड आहेत ना, विनिता पुत्र गरुड, माहिती आहे ना तुम्हाला? ते कुणाचे पुत्र आहेत? विनतेचे. हे झाले पृथ्वीवर, ह्याच्यामधले पृथ्वीवर झालं ना. नागांची माता कोण आहे? कद्रू आहे. आणि 2 पक्ष्यांची माता कोण आहे? विंता आहे, कश्यप मुनींच्या पत्नी 2. हा, तर वैकुंठामध्ये पण दुसरे गरुड आहेत, माहिती आहे तुम्हाला? हे झाले पृथ्वीवरचे गरुड, वैकुंठामध्ये पण गरुड आहेत. आणि तेच गरुड गोलोकमध्ये पण आहेत, पण तिथे गरुड नाहीत. ते माहिती आहे कोण आहेत? ते गोलोकमध्ये त्यांचं नाव आहे श्रीदामा. श्रीदामा म्हणजे श्रीदामा, राधाराणीचा भाऊ. ते श्रीदामा वैकुंठामध्ये गरुड आहेत. ते श्रीदामा गरुड झालेत भगवंतांचे वाहन. जसे नंदबाबा इथे आहेत ना वडील, तसे तिथे वडील पण आहेत आणि एका अंशाने द्वारपाल पण आहेत.
अशा आपल्या आचार्यांनी सर्व गुपित लिहून ठेवलेले आहेत, ते आपण श्रवण केली पाहिजे. कारण काय आपण सांगा, तुम्हाला मी प्रश्न विचारतो, आपण जी भक्ती करतो ही कोणत्या रसामध्ये करतोय? भक्तीचे प्रमुख 5 रस भगवद्गीतेमध्ये सांगितलेत सुरुवातीला. कोणी शांत रसामध्ये, कोण साख्य रसामध्ये, कोणी दास्य रसामध्ये, कोणी माधुर्य रसामध्ये. मग आपण जी भक्ती करतो ही कोणत्या रसामध्ये? अच्छा, दास्य रसामध्ये हात वर करा, कोण कोणाचं मत आहे. लाजायचं नाही, आपणच आहोत, मी काय बाहेरचं नाही ना, कोकणातला आहे फक्त, इथून एक निमात गेलो तिकडे. हा, तुमचं मत आहे दास्य. अजून कोणाचं काय मत आहे? समजा दुसऱ्या संप्रदायाच्या व्यक्तीने आपल्या विचारलं, तुम्ही जी भक्ती करता तुमचा संप्रदाय कोणता, काय सांगणार? ब्रह्ममध्व गौडी संप्रदाय. ओके, मग तुमच्या संप्रदायाचं प्रमुख म्हणजे इष्टदैवत कोण आहे? श्रीकृष्ण आहे. हा, इष्टदैवत श्रीकृष्ण झाले. मग तुम्ही कोणत्या रसामध्ये भक्ती करता हे जेव्हा विचारलं तेव्हा गडबडतो व्यक्ती. बरेच जण त्याच्यामध्ये गडबडतात. हा, तर तुम्हाला सांगतो, आपली जी भक्ती आहे ना ही माधुर्य रसामध्ये आहे. कोणत्या रसामध्ये? आणि माधुर्य रसामध्ये दास्य रस पण आलं, बाकीचे सर्व रस त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. आणि टॉप मस्ट, आणि तुम्हाला प्रमाण सांगतो, आपण आरती घालतो सकाळी, मंगल आरती गुरुवाष्टक मध्ये काय बोलतो? निकुंज युनो रसिकेल सिद्धये यायाली भीर युक्ती अपेक्षणीया तत्रादिदाक्षात् अतिवल्लभस्य वंदे गुरु श्री चरणारविंदं. काय म्हणतो? निकुंज युनो रती केली सिद्धये. निकुंज वनामध्ये, निकुंज वन म्हणजे आता जर आपण विचार केला तर नवरा बायकोचं बेडरूम थोडक्यात. जसं निकुंज वन म्हणजे भगवान राधा श्रीकृष्ण यांचं बेडरूम आहे. हा, जसं कुठं आहे वृंदावनात सांगा? निधीवन माहित आहे का? हा, तसे अजून पण कुंज आहे. तसं राधाकुंडाला पण ते आता लुप्त झाले. राधाकुंडाच्या इथे पण आहे, इथे वृंदावनात निधीवन इथे पण आहे, अजून काही ठिकाणी आहेत वृंदावनामध्ये. तर ते म्हणजे त्यांचं ते शयन कक्ष, थोडक्यात आपण संस्कृत मध्ये म्हटलं तर शयन कक्ष. तर त्या शयन म्हणजे त्यांचं गुप्त स्थान. तर त्या शयन कक्षामध्ये नवरा बायको एकांतामध्ये असताना भाऊ जाऊ शकतो किंवा आई वडील तरी जाऊ शकतात, कुणी नाही जाऊ शकत, दरवाजा ठोठवणार हा आहे ना आपण, आणि नंतर एंट्री करू शकतो, बाकी जाऊ शकत नाही. तसं निकुंज वनामध्ये आपण प्रार्थना करतो सकाळी मॉर्निंगला, की गुरु महाराज पण मंजिरी आहेत आपल्या, त्यांना प्रार्थना करतो की आम्हाला इथे सेवा द्या. मग तिथे सेवा कोण जाणार? गुरु महाराजांच्या अंडर मधल्या ज्या सेविका आहेत त्या जाऊ शकतात. माधुर्य रसातील दासी म्हणून, माधुर्य रसातील दासी त्याच्यामध्ये जाऊ शकतात. हा, तर आपल्या माधुर्य रसामध्ये दासी किती माहित आहेत का? त्याच्यामध्ये प्रमुख आहेत, कोण आहेत माहिती आहे का? रूप गोस्वामी. कोण आहेत? रूप गोस्वामीच्या अंडर मध्ये आपण सर्वजण आहोत, म्हणून आपल्याला बोलतात रूपानुगा. काय म्हणतात? रूपानुगा. आणि प्रार्थना मंगलाचरण पण आपण बोलतो वंद्यम, त्याच्यापासून रूप गोस्वामींना आपण प्रार्थना करतो, कारण रूप गोस्वामींच्या कृपेशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. रूप गोस्वामी म्हणजे राधाराणीचं साक्षात रूपच आहे ते. आणि मंजिरी रूप पण आहे. त्या सर्व 100 मंजिरीमध्ये ती प्रमुख आहे. त्याच्यानंतर त्यांच्या अंडरमध्ये सनातन गोस्वामी, त्यांच्या अंडरमध्ये रूप गोस्वामी प्रमुख आहेत. पण बहुतेक जगामध्ये सनातन गोस्वामी मोठे भाऊ आहेत, रूप गोस्वामी छोटे भाऊ आहेत. पण सनातन गोस्वामी सुद्धा रूप गोस्वामीच्या कृपेची याचना करतात. हा, असं आहे. तर आपल्याला आपले सिद्धांत पक्के मात पाहिजे. हा, नाहीतर मग कोण पण येईल त्याचे लेक्चर ऐकत राहू, हळूहळू काय होतं, आपला सिद्धांत पक्का नसेल ना. सिद्धांत बोलिया चित्ते ना करे आळस. सिद्धांतामध्ये कधीही आपण तडजोड करायची नसते भक्तांनो, कधीही नाही. नाहीतर ह्याचं लेक्चर ऐकलं, ते किती छान लेक्चर देतात बिना संप्रदायाचे, त्यांचे लेक्चर किती. अरे गौडीय संप्रदाय जो आहे ना आपल्याला, गौरांगेर भक्त गणे जने जने शक्ती धरे, चैतन्य महाप्रभूंच्या जो संप्रदायामध्ये आला ना, त्याला म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचा उद्धार करण्याचं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. फक्त त्या आपल्या गुरूंनी सांगितलं ना, गुरु मुख पद्म वाक्य चिते ते कोरी ऐक्य. गुरुनी जो शब्द दिलाय ना त्याच्यासाठी जीव की प्राण, असं म्हणजे त्या गुरुचा शब्द, आपल्या गुरुचा शब्द मोत्यासारखा जपून ठेवायचा. कसा? मोत्यासारखा. आणि त्याच्यावर अंमल करायचं. म्हणजे करायचं म्हणजे गुरुने सांगितलं आहे ना, करायचं म्हणजे करायचं. गुरुने सांगितली सेवा करायचं, अशी सेवा करायची, अशी सेवा करायची की सेवेने सिद्धी प्राप्त होते.
सिद्धी म्हणजे काय? कृष्ण प्रेमाची प्राप्ती होते, जीवनाचं आपलं कर्तव्य ते पण सांगतात ना की काय सर्वश्रेष्ठ. मी तुम्हाला सांगतो सर्व सिद्धांत निष्पन्नम, सर्व शास्त्राचं सार काय तर कृष्ण प्रेम. पण ते कृष्ण प्रेम कसं? भगवान श्रीकृष्णांविषयी आपण ऐकू तेव्हाच ना. मग काय ऐकायचं? तो कोणता ग्रंथ? बाकीच्या पुराणांमध्ये पण कृष्ण कथा आहे, ब्रह्मवंत पुराणामध्ये सुद्धा आहे, हरिवंश पुराणामध्ये सुद्धा आहे, अग्निपुराणामध्ये सुद्धा आहे. पण श्रीमद भागवताचीच काय आवश्यकता आहे ना? बाकी खूप सारे पुराण आहेत, पण श्रीमद भागवतम स्पेशल आहे. काय सांगतात पुढे की अभक्तांशु विज्ञाय न ददोस कथामृतम. हे कथामृत देवतांना त्यांनी दिलं नाही. श्रीमद भागवती वार्ता, श्रीमद भागवत कथा सुराणावती दुर्लभ, देवतांसाठी सुद्धा दुर्लभ आहे. परंतु श्री गुरूंच्या गौरंगांच्या कृपेने आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे. राज्ञो मोक्षम तथा वीक्ष पुरा धातापि विस्मितः सत्यलोके तुलां पद्वा तो अतोलाय तत्साधनान अन्यज. श्रीमद भागवत श्रवणाने परीक्षित महाराजांचा मोक्ष झाला, अर्थात ते भगवत धामाला गेले. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वाचला असेल ना, तर शाप का मिळाला होता त्यांना? तक्षक दंश करणार. पण तक्षकाने कधी दंश केला माहितीये? त्यांचा मृत्यू तक्षक दंशाने झाला का? नाही झाला. तक्षकाने दंश केला, पण त्याने दंश करण्याच्या आधीच ते भागवत धामाला गेले होते. त्याच्या म्हणजे त्यांचा देह आत्मा म्हणजे भगवत धामाला गेले, त्याच्यानंतर देहाला स्पर्श केला होता, भस्मासात झाला होता. बघा, पण तिथे पण त्याने जर ठरवलं असतं ना तर तक्षकाला आपल्या भक्तीच्या जोरावर पाठी करून टाकलं असतं. कारण जो भक्त आहे ना, भक्तामध्ये एवढं सामर्थ्य असतं ना, भक्तानं जो हरिकृष्ण जप करतो ना, तुम्हाला माहित नसेल खूप सामर्थ्य आहे प्रत्येक भक्तामध्ये, तुमच्यामध्ये पण अजून त्याची जाणीव नाही प्रत्येकाला. अरे जेव्हा एक भक्त चालायला लागतो ना, गदा कौमुदकी वामे, या बाजूला गदा असते, त्याच्या बाजूला गुप्त रूपामध्ये सुदर्शन चक्र त्याचं रक्षण करत असतो, शंख असतो, भगवंताचे जे आयुध ना त्या भक्ताच्या, करोडो भक्त आहेत, त्या करोडो भक्तांच्या बरोबर ते असतात. पण भक्ताला भूत प्रेत पिशाच कुणी काय बोलतात रामदास स्वामी, समर्थाची या दासा वक्रदृष्टी पाहे असा भूमंडली कोण आहे. समर्थाच्या दासाला कोण वक्रदृष्टीने पाहू? समर्थ म्हणजे भगवान रामचंद्र किंवा श्रीकृष्ण. समर्थ त्यांना नाव दिलंय तर सर्वजण असे समजतात रामदास स्वामीच समर्थ आहे. नाही म्हणून फोटो पण ठेवतात ना पूजेमध्ये, भगवंताचा फोटोच नसतो. काही जण करतात ते, तिथे भगवंताचा फोटो पाहिजे ना. जशी बघा भगवंत आहे पुढे, आता पुढे काय करा भक्तांनो, हे स्टेप बाय स्टेप ठेवा. हा जरा असं गुरुपरंपरा नंतर नंदसिंग भगवान तुम्हाला माहिती आहे सर्वांना, पुढच्या वेळेस स्टेप बाय स्टेप करा, नाही तर दोष लागेल. आणि पडदा पण लावा असं भोग लावताना, ठीक आहे. तर असं स्टेप बाय स्टेप पहिले गुरु, त्यांचे गुरुवरती, असं आपल्याला माहिती आहे सर्वांना, ठीक आहे. तर समर्थाची या दासा वक्रदृष्टी पाहे असा भूमंडळी कोण आहे. न प्रेतो न पिशाचो वा, कोणी त्याला नाही करणी करू शकत, नाही बाधा करू शकत. त्याचं कुणी या ब्रह्मांडामध्ये देवतांना पण शक्ती नाही की त्यांचं वाकडं करू शकेल. जो हरिकृष्ण महामंत्राचा जप करतो, कसला मंत्र? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. पण भक्तांनो, हरे कृष्ण महामंत्र सिद्ध होण्यासाठी नित्य प्रति श्रीमद भागवत श्रवण केलं म्हणजे केलंच पाहिजे. एका दिवसाचा नाश्ता चुकला तरी चालेल, पण मी एक तरी श्लोक वाचेल असा सर्वांनी काय केला पाहिजे? संकल्प केला पाहिजे. जसं पितृ पक्षामध्ये संकल्प करतो ना, सत्यनारायण पूजेमध्ये संकल्प करतो ना कोणत्याही, मग हा संकल्प का करत नाही आपण? तर आता माझ्या समोर तुम्ही संकल्प करू नका, पण भगवंता समोर जरा प्रार्थना करा मनातून तरी, नाहीतर संकल्प घ्याल आणि परत 2 दिवसात तुटला जाईल, त्याला उपयोग नसतो. पण काय करा सांगतो, याचं एवढं महात्म्य पुढे सांगितलंय ना की नेहमी एक तरी श्लोक जर वाचता येत असेल तर ऐकेल तरी, पण वाचण्याला म्हणजे त्याला स्वाध्याय असं म्हटलेलं आहे, पठन तर केलं पाहिजे. एवढं श्रेष्ठ आहे ना की देवता पण त्याला प्रणाम करतात. विचार करा भक्त, एवढं श्रेष्ठ. तर चैतन्य महाप्रभू एवढं सामर्थ्य दिलंय, पण काय सांगतात तुम्ही, हे माझं हे शास्त्र काय सांगतात, श्लोक आहे, माया मुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जीवेर कृपाय कैल कृष्ण वेद पुराण. भगवंताने कशासाठी केलं आहे?
माया मुग्ध जीवामध्ये भगवंताविषयी ज्ञानच नाहीये. भगवंत कोण माहित नाही. कधी हा निराकार भगवंत, हा रामपाल भगवंत, हे भगवंत ते भगवंत करून करून अरे भगवत शब्दाची व्याख्या माहित नाहीये. भगवंतांच्या काही गुप्त लीला ऐकून भगवंतावरती दोष करणारे मूर्ख लोक आहेत. श्रीमद भागवत मध्ये भगवंतांच्या रासलीले विषयी वर्णन आहे, कुब्जेचं वर्णन आहे. कुब्जा तुम्ही कसं ऐकलं? कुब्जेला कसं भेटले तर हे दाखवतात. भागवत मध्ये नाही पण बाकीच्या पुराणामध्ये कुब्जेचा प्रसंग आहे. हे बघा कृष्ण तुमचे किती अश्लील होते, किती अश्लील होते दाखवतात. आता ओपनली दाखवतात वाचून सरळ. हा ग्रंथ आहे, ह्या ग्रंथामध्ये हा 5 नंबर आहे आणि हे बघा हे काय भगवंत तुमचे असे आरोप करतात. पण त्यांचं खंडन करायला आपण नको का वाचायला? आपण दास आहोत ना. मग दासाचं कर्तव्य माझ्या मालकाला, मालकाची काय इच्छा आहे, मालकाला काय अभिप्रेत आहे ते माहिती ना. मालकाने मागितलं पाणी तर आपण देणार दूध, असं होईल? मालक प्रसन्न होणार आहे का? मालकाला काय अभिप्रेत आहे? मालकाला अभिप्रेत आहे की तुम्ही सर्वांनी माझ्याविषयी पहिला ऐका, मी कोण आहे ते आचार्यांचं अनुगमन करा, तुमच्या गुरुने सांगितलं ते स्वीकार करा, तर मग भगवंत प्रसन्न होणार. नाहीतर मी भगवंतांना मानतो, मी हात जोडतो, परंतु भगवंतांनी सांगितलेलं मानत नाही. मग काय ते नाही मानत काय? त्याला मग तो भगवंताचं खऱ्या अर्थाने मानतो का सांगा? आणि जोपर्यंत श्रीमद भागवत श्रवण करत नाही ना तोपर्यंत तो डळमळीत वृत्तीचा असतो. कसा असतो? नाही, कारण अजून त्याची निष्ठाच नाही, अनर्थ निवृत्ती होणारच नाही. भक्ती भगवंताचं दर्शन करण्यासाठी या नेत्राने, या डोळ्याने दर्शन करायचं असेल तर त्याला किती स्टेप्स आहेत? 9 स्टेप्स आहेत. किती आहेत? 9 पायऱ्या आहेत. ती पहिली पायरी जरा झाली पार, श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे पहिली पायरी. दुसरी आहे साधू संघ. साधू संघ, तुम्ही सर्व साधू आहेत. हा, कोण कोण साधू आहे? हात वर करा. खरं म्हणजे तुम्ही सर्वच साधू आहात. साधू म्हणजे स्त्री पुरुष असा काय भेद नसतो. जो साधू, जो कृष्ण भक्त तो साधू. मग श्रद्धा आणि पुढचा संतांचा संघ म्हणजे साधूंचा संघ. श्रद्धा, साधू संघ आणि त्याच्या पुढचा आहे भजन क्रिया. पण ती भजन क्रिया पूर्ण होत नाही. भजन क्रिया म्हणजे हे सर्व 64 अंगांचं पालन करणे, ज्याला भजन क्रिया भक्ती रसामृत सिंधू मध्ये म्हटलंय. तर त्याच्यामध्ये 5 प्रमुख कारण सांगितले रूप गोस्वामींनी. माहितीये ते अतिशीघ्रतेने कृष्ण भक्ती आपल्याला आणि अनुभव यायला लागतो. 5 त्याच्यामध्ये श्रवण भागवत सांगितलंय. ते नाही केलं तर मग कसं होणार भजन क्रिया? भजन क्रिया जर स्तर पार नाही केला तर अनर्थ निवृत्ती होणार नाही. अनर्थ निवृत्ती नाही झाली तर निष्ठा नाही होणार. निष्ठा नसेल तर रुची नाही. रुची नाही तर आसक्ती नाही. आसक्ती नाही तर भाव नाही. आणि भाव नसेल तर प्रेम नाही. हे 9 स्टेप आहेत. प्रेम स्तरावर भगवंताचं दर्शन होतं. त्याच्यावरती पण महाभाव असे तर पुढच्या ग्रंथामध्ये आहे. ते गोपींमध्ये असतात. परंतु ह्या प्रेम स्तरापर्यंत तरी जायला पाहिजे. परंतु अजून भजन क्रिया होत नाही भक्तांना बरोबर आहे ना. आता तुम्हाला दोष देत नाही, माझीच होत नाही असं समजतो मी. काय भजन क्रियेचा प्रयत्न त्याच्यामध्ये खास करून श्रीमद भागवत न चुकता, जसं नाम जप जसा चुकत नाही ना, नित्यप्रती आपण करतो ना, तसा एक संकल्प करायचा की नित्यप्रती श्रीमद भागवत आपण श्रवण काय केलं पाहिजे? नाही करायचं आहे ना, केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. म्हणून श्रील प्रभुपाद अख्ख्या या ब्रह्मांडामध्ये प्रभुपाद प्रसिद्ध का झाले? पहिल्यांदा जाताना कोणता ग्रंथ घेऊन गेले होते? बाहेरच्या देशामध्ये श्रीमद भागवत घेऊन गेले होते. आणि एकमेव असा आपला हा संप्रदाय आहे, ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय. जेव्हा प्रभुपादांनी याची स्थापना केली तेव्हापासून जे भागवत चालू आहे अजून थांबलंच नाही. नित्यप्रती एक श्लोक प्रत्येक इस्कॉन मंदिरामध्ये असतो. थांबलंय का? लोक बोलतात इस्कॉन मध्ये तुमचा खूप पैसा आहे ना, कारण लक्ष्मी प्रसन्न झाली. लक्ष्मी काय करते की माझ्या पतीचं चरित्र ऐकतोय हा ना, चल भरभरून देते. लक्ष्मी भरभरून देते. पण ते तरी पण एवढं ऐकून सुद्धा त्याचं, त्या व्यक्तीचं काय कर्म असतं माहित नाही बाबा. त्याचं अतिपातक, पातक, उपपातक, त्याचं अविद्या कर्म जे काय असेल त्याला ते वाचायला ना, उद्या वाचेल काय तो उद्या यायला 2 वर्ष लागतात. हा, तरी उद्या काही येतच नाही आहे ना, अशी परिस्थिती आहे. त्यासाठी रेग्युलर म्हणजे भागवत वाचायचं असेल तर भागवत भक्ताचा संघ करायला पाहिजे. ज्याला भागवतामध्ये रुची आहे, ज्याला नाम जपाला रुची करायचं, नाम जपामध्ये जो एक्सपर्ट आहे त्याचा संघ करायचा. ज्याला श्रीमंत व्हायचं असेल तर श्रीमंत व्यक्तीचा संघ करायचा आहे. ज्याला व्हायचं असेल ना त्याला त्याचा संघ करायचा आहे ना. तुम्ही जसा संघ करणार तसा रंग येणार ना.
असं आहे भक्तलो. पण काही करा, नित्यप्रती श्रीमद भागवत कोण कोण वाचणार? काय प्रॉब्लेम काय हातवर करायला? करा करा, सर्वांनी करा बघू. वाचत नसाल तर ऐका भक्तलो, जबरदस्ती नाही करत हा. जबरदस्ती इथे नसते, इथे प्रेम असतं. काय असतं? प्रीती. प्रीती चित्ते येते. काय म्हणतात? तुमच्या हृदयामध्ये प्रीती आहे हे शौनक मुनी, म्हणून तुम्हाला मी सर्व शास्त्राचं सार सांगतो आहे. तर काय केलं की श्रीमद भागवत कथा श्रवणाने 7 दिवसात परीक्षित महाराजांना मोक्ष प्राप्त झाला. राज्ञो मोक्षम तथा वीक्ष पुरा धातापि विस्मित. धातापि म्हणजे ब्रह्मदेव, धाता विस्मित म्हणजे आश्चर्यचकित झाले. अरे मला पण माहित नाही की 7 दिवसात कसे काही मुक्त झाले, नुसतं ऐकून. हा, म्हणून त्याने काय केलं? सत्यलोके तुलांबद्वा तोलयत साधनान अन्यजः. त्यांनी त्यांच्या धामामध्ये सत्यलोकामध्ये एक तागडी मागवली, तराजू. आणि तराजूला 2 बाजू असतात ना, एका बाजूला त्याने काय ठेवलं? सर्व प्रकारच्या व्रताचं पुण्य, तीर्थयात्रेचं पुण्य, हरितालिका व्रत, मंगळागौरी व्रत, जेवढे पण व्रत दिलेले आहेत ना भविष्य पुराणामध्ये, या पुराणांमध्ये, सर्व व्रत एका बाजूला ठेवलं. आणि एका बाजूला फक्त श्रीमद भागवतम ठेवलं. तर भागवतमचा पडदा वरती झाला. मग त्याने सर्व ऋषी मुनींनी ठरवलं. काय ठरवलं? की लघु अन्यानी अन्यानी जातानी गौरवेण इदं महत् तदा ऋषिगणा सर्वे विस्मयं परमं युह. भागवताच्या तुलनेत अन्य सर्व साधने कमी वजनाची बनली. आणि भागवताचे पारडे जड झाले. हे पाहून सर्व ऋषी अतिशय आश्चर्यचकित झाले. त्याने निर्णय केला, मेनिरे भगवत रूपम शास्त्रम भागवतम कलो पठनात श्रवणात सद्यो वैकुंठ फलदायकम. त्याने निर्णय काय केला की कलियुगामध्ये भगवत रूप असे भागवत शास्त्र पठनात वाचन करून आणि श्रवणात ऐकून, श्रवण करून काय करते? सद्यो तात्काळ वैकुंठ फलदायकम. तात्काळ वैकुंठ लोकाची प्राप्ती करून देते. अर्थात तो शुद्ध भक्त होतो जिवंतपणे. जिवंतपणेच वैकुंठ त्याच्या हृदयामध्ये आलं आहे ना. तुकाराम महाराज काय बोलतात? घरी आले वैकुंठ पीठ, घरी आले वैकुंठ पीठ, घरी आले वैकुंठ पीठ, घरी आले वैकुंठ पीठ. काय एक अभंग आहे संत तुकाराम महाराजांचा. जेव्हा भगवंत येतात ना गरुडावरती बसून, गरुड येतो फडत कारे, नाभे नाभे करे त्वरे, मुकुट कुंडलांच्या दीप्ती, नभे लोपला गवस्ती, लोपला गवस्ती, नभे लोपला गवस्ती. संत तुकाराम महाराजांना जेव्हा भगवंत न्यायला येतात ना, तर भगवंताचं एवढं तेज असतं, एवढं तेज असतं, मुकुट कुंडलांच्या दीप्ती, की सूर्यदेव सुद्धा फिका पडला त्यांच्या समोर. एवढं त्यांच्या भगवंतांच्या जे गळ्यामध्ये जे मुकुट कुंडल जे हार आहेत ना, एवढे तेजस्वी आहेत. तर बोलतात राधाराणीच्या एका नखामध्ये करोडो सूर्याचं तेज आहे. तेवढं तेज बोलतात गुरु महाराजांच्या चरणामध्ये असतं. जेव्हा भक्त गुरु महाराजांच्या चरणाशी डोकं ठेवतो ना, गुरूंचं सर्व सामर्थ्य त्याच्यामध्ये येतं. म्हणून पहिलं तद्विधी प्रणिपात सेवया उपदेशन तिथे ज्ञानम ज्ञान तत्वदर्शन. म्हणून गुरु समोर झुकलंच पाहिजे. वैष्णव दिसला की दंडवत प्रणाम घातलाच पाहिजे. माताजीने पंचांग करायचं, पण प्रभूजीने दंडवत घातलाच पाहिजे. नाही घातला तर 3 दिवस उपाशी राहावं लागेल. किती दिवस? घातलाच पाहिजे. आणि लाल वस्त्राचा दुसरा मायावती जरी संन्यासी दिसला, तुमची परिस्थिती नसेल, चिकळ असेल, तर तोंडाने तरी बोलायचं दंडवत प्रणाम. नाहीतर परत 3 दिवस उपास करायला लागतो. तर त्यापेक्षा बरं ना बोललेलं उपास करण्यापेक्षा एवढं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पुढे सांगतात, काय म्हणतात? सप्ताहेन श्रुतं चैतत् सर्वथा मुक्तिदायकं, सनकाद्य पुरा प्रोक्तं नारदाय मया परे. सप्ताह विधीने श्रवण केल्यावर भागवत खात्रीने मुक्ती प्राप्ती करून देते. 7 सप्ताह म्हणजे 7 दिवस ऐकल्याच्या नंतर भागवत खात्रीने मुक्ती प्राप्त करून देते. हे शास्त्र ना पूर्वी दयाशील होऊन दयी म्हणजे दयार्थ अंतकरणाच्या संकाधिकाने देवर्षी नारदांना सांगितली होती श्रीमद भागवताची कथा. तर हे विचारतात
पुढे सांगतात यद्यपि ब्रह्म संबंधात श्रुतम एतत् सुरर्षिणा सप्ताह श्रवण विधी कुमारेस्तस्य भाषितः. जरी हे शास्त्र देवर्षींनी प्रथम ब्रह्मदेवाकडून श्रवण केले होते, ब्रह्मदेवाकडून तर आपल्याला माहिती गुरु परंपरा आलेली आहे, ब्रह्मदेवाने सुद्धा सांगितलेलं आहे नारद मुनींना हे भागवत शास्त्र, तरी सुद्धा 7 दिवसाची विधी ही सनत कुमाराने सांगितली. त्यांना 7 दिवस भागवत कथा करतात ना, जे मोठे आपले आचार्यगण करतात, ही जी विधी आहे ना सनक मुनींनी नारदांना सांगितली होती. तर शौनक मुनी विचारतात की लोक विग्रह मुक्तस्य नारदास्य अस्थिरस्य च असते. नारद मुनी एका ठिकाणी राहत नाही, लोक विग्रह मुक्तस्य सर्व लोकांमध्ये ते सामील होत नाहीत, साधू आहेत ते. विधिश्रवे कुत प्रीती संयुगा कुत ते सह. संसार पाशातून मुक्त आहेत नारद मुनी, संसारात ते आसक्त नाही आहेत. तसेच नित्य संसार करणारे आहेत, संसार फिरणारे आहेत. कधी या लोकामध्ये, दुसऱ्या लोकामध्ये, कधी वैकुंठामध्ये, कधी कैलासामध्ये, कधी ब्रह्मलोकामध्ये असे नारद मुनी फिरणारे आहेत. मग नारदांचा संघ म्हणजे त्यांची भेट संगाती यांच्याशी झाली कधी हे आम्हाला समजावून सांगा. आणि हे विधान ऐकण्याची आम्हाला गोडी वाटलेली आहे, मनामध्ये एकदम उत्सुकता आहे की कधी यांची भेट झाली, नेमकी यांची भेट झाली कुठे ते आम्हाला सांगा, आम्ही उत्सुक आहोत. अशी भागवत कथा ऐकण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे भक्तांना. उत्सुकता महत्वाची आहे. या जगामध्ये भागवत कथेपेक्षा श्रेष्ठ असं दुसरं काही साधन नाहीये, दुसरं साधनच नाहीये भक्तांनो. सुध गोस्वामी म्हणतात, आता प्रश्नाचं उत्तर देतात. काय उत्तर देतात बघा. अत्र ते कीर्तयिष्यामि भक्ति युक्तं कथानकं शुकेन मम यत् प्रोक्तं रह शिष्यं विचार्य च. सुध गोस्वामी म्हणतात की शुकदेव गोस्वामींनी मला त्यांचा एकनिष्ठ शिष्य समजून हे भक्तिपूर्ण कथानक म्हणजे श्रीमद भागवत महापुराण मला एकांतामध्ये सांगितलं. आणि ते मी तुम्हाला सांगतो काय सांगितलं होतं ते. एकदा हि विशालायां चत्वार ऋषयो अमलः सत्संगार्थं समायाता ददश्रुस्तत्र नारदम्. एकदा विशालायाम, विशालपुरी म्हणजे माहिती आहे कोणती? बद्रीनाथ. कोण कोण बद्रीनाथला गेले आपल्यापैकी? प्रभूजी 1 2 3 काही जण गेले. केदारनाथला पण म्हणजे करून आला असणार. किती तासात चढलात प्रभूजी केदारनाथ? 7 तासात. बरोबर, 7 ते 8 तासात. मला 8 तास लागले होते. तर बद्रीनाथला गरुडाने तप केलं होतं. गरुड शिला आहे बद्रीनाथला. भगवान बद्रीनाथच्या समोरून लाईन लागलेली आहे. त्यांच्या समोर एक शिला, नारद शिला, वराह शिला, गरुड शिला अशा शिला आहेत. त्याने तिथे तप केलं होतं. व त्यात 35,000 वर्ष तप केलं होतं गरुडाने. आपल्या सावत्राईच्या कैदेतून मुक्त होण्यासाठी एका पायावर उभा राहून गरुडाने. तिथे त्या बद्रीनाथला तपस्या भूमी म्हणतात. काय म्हणतात? तप. कारण तिथे जागत मोठं तप आहे ना. भाऊजी अनुभव केला असणार. या पृथ्वीवर तुम्ही कुठेही फिरा, आपण बद्रीनाथ सारखं तपस्या करण्याचं रडकुंडीला आलो होतो मी, रडायला आलो होतो. 9 किलोमीटर चाललो आणि रामवाडी माहिती आहे ना तुम्हाला, रामवाडी स्थान येतं 9 किलोमीटर खालून कुंडापासून चालत गेलं की रामवाडी स्थान येतं केदारनाथला. आणि त्याच्या पुढे पुन्हा 12 किलोमीटर वरती चढायचं आहे. तर म्हटलं आता मी घोड्यावर बसतो खेच्चर वरती. तर पाठी अजून एक माता जे आमच्या ग्रुपमध्ये, प्रभूजी एवढा आलात ना, चला ना आता चला, असं एकमेकाला सांगत मग असं वाटत होतं की काय किती कमी भक्ती करतोय त्या दिवशी. हे काहीच नाही तपश्चर्या मग त्यासमोर. इथं जी दृढता लागली ना चढण्यासाठी, एवढी जर डेली मी जप करेन तर आहे ना किती लाभ होईल माझा. तिथे त्यावेळी वाटतं, पण नंतर ना आल्याच्या नंतर पुन्हा सहजिया होऊन जातो. काय होऊन जातो? सहजिया. भगवंत माझ्या घरात आहेत ना, काय करेन सेवा मी त्याची सावकार. पण संत तुकाराम महाराज काय बोलतात? नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरेची न लागे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. काय नाम संकीर्तनाचं साधन केलंय म्हणून, म्हणजे हे साधन केलंय म्हणून सुखाने नारायण आपल्या घरामध्ये आले. तर आल्याच्या नंतर कशासाठी आले? आपली सेवा स्वीकार करण्यासाठी आले. पण आपण सेवाच करत नाही. ती पण सेवा वरून कधी बाहेर जायचे देवाला सुका भोग ठेवून जातो डब्यामध्ये आहे ना. कधी काय प्रॉब्लेम आला,
असं आमच्या वैष्णवांच्या आमच्या काउन्सिलिंग मीटिंगमध्ये पण चर्चा चालली, काय करायचं, कधी पिरियडचा प्रॉब्लेम आला काय करायचं. तर आमच्या सिनियरांनी सांगितलं की आजूबाजूचे असे भक्त बनवा की आजच्या दिवशी हे प्रसाद ऑफरिंग करतील, दुसऱ्या दिवशी ते अर्पण करतील. अशा प्रकारे भगवंताला जरी घरामध्ये मृत्यू झाला ना तरी भगवंताला उपाशी नाही ठेवायचं. मग दुसऱ्या सरनेम ज्याचा आहे त्याने त्यांच्याकडून भोग आणायचं आणि भगवंतांना ते नैवेद्य अर्पण करायचं. पण भगवंतांचा कधी उपवास नसतो, उपवास मनुष्याचा असतो. काही जण असं समजतात काय काय ठिकाणी की भगवंताची पण एकादशी आहे. भगवंताची एकादशी नसते, भगवंताला पूर्ण प्रसाद द्यायचा असतो, एकादशी आपली असते. हा ठीक आहे. तर एकादशीचा प्रसाद आपण अर्पण करून आपल्यासाठी खाऊ शकतो, पण भगवंताला प्रसाद द्यायचा तो ठेवायचा दुसऱ्या दिवशी खायचा असा द्यायचा पण नाही भक्तांनो. दुसऱ्याला द्यायचं नाही. दिला तरी पाप आहे, त्या ग्रंथामध्ये वाचतो मी, दिला तरी पाप भयंकर. त्या दिवशी तर द्यायचं नाही, देणाऱ्याला खूप पाप लागतं. त्या कथेमध्ये वर्णन आहे की दिला नाही आपल्या जाव्याला, जाव्याचा मृत्यू झाला, अन्नाशिवाय मृत्यू झाला, पण सासऱ्याने काय दिलं नाही. मेला तरी चालेल मी देणार नाही. तुम्ही वाचा कथा त्याच्यामध्ये. 24 एकादशीमध्ये एक कथा आहे, कोणती इंद्रा एकादशी की कुठची तरी कथा आहे त्याच्यामध्ये. इंद्राची नाही, दुसरी एकादशी कोणती मला आठवत नाही, पण आहे. नाही जायचं भक्तांनो. हा कुठपर्यंत आलो मी? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. 10 मिनिटं आहेत ना, 9 वाजेपर्यंत ना. तर काय सांगतात की एकदा ही विशालायाम चत्वार ऋषयो अमलः. हे 4 ऋषी मुनी कोण आहेत? 4 ब्रह्मदेवाचे 4 संत कुमार जे आहेत पुत्र, ते सत्संगार्थम समायाता ददश्रुस्तत्र नारदम. ते सत्संगासाठी नर नारायणच्या मुखातून श्रीमद भागवत श्रवण करण्यासाठी चालले होते. हा कथा ऐकण्यासाठी चालले होते. विचार करा, सर्वांचे पूर्वज ब्रह्मदेवाचे पुत्र सत्संगाला जातात आणि आपण बोला ना सत्संगाला या टाइम नाही आहे. काय बोलतात म्हणजे ह्याला पूर्ण पृथ्वीचं राज्य मिळालंय की वेळ नाही त्याच्याकडे. पृथ्वीचे पूर्ण करायला इंद्रदेवच झालाय की टाइम नाही माझ्याकडे. आठवड्यातून एकदा भगवंतांनी 24 तास दिले, त्यातले 24 मिनिटं तरी द्या. किती? 24 मिनिटं टाइम. मला राग आहे तुझं टाइम नाही म्हणतात ना, आणि एवढा टाइम दिलाय, 24 तास दिले. 24 तास काही कमी आहेत का? ते पण आठवड्यातून एकदा. हे तर सांगितलं क्षणाक्षणाला वाचायचंय, म्हणजे आपला एक श्वास व्यर्थ जाता कामा नाही आहे ना. एक श्वास व्यर्थ गेला तो पुन्हा येत नाही तेवढा, लाखो रुपये दिले तरी. तर विचार करा आठवड्यातून काय म्हणजे किती गरज आहे याची. आणि सांगा हरी नाम केला आणि फुकट गेला असं कोण आहे? ज्याने हरिनामाचा जप केला आणि फुकट गेला असं कोण आहे? गुरुने आदेश दिला पालन नाही केलं, गुरुवर जातो ना. गुरुला पुन्हा जन्म घेऊन त्याचा उद्धार करण्यासाठी यावं लागतं. मग ते आपण पालन नको का करायला? श्रीमद भागवतम परम आहे, सर्वात पहिल्यांदा हे श्रवण केलं पाहिजे. म्हणून तर प्रभुपादांनी पुऱ्या जगामध्ये भागवत का सुरू केलं? असं कोणतं सेंटर नाहीये इस्कॉनचं मंदिर नाही जिथे भागवतम नाही होत आहे. नित्य प्रति श्रीमद भागवत होतं. तर हे आदर्श प्रभुपादांनी दिलाय, मग आपण का नाही करायचं घरामध्ये? अर्थात आपण काय केलं पाहिजे? हात वर करा आणि मी करणार. भगवंत समोर आहेत. चैतन्य महाप्रभू खूप प्रसन्न होतात आणि सोपं आहे, पैसे पण लागत नाही. तुमच्या घरात एखादा स्कंद असेलच ना. मोबाईल तर आहे, मोबाईल मध्ये फ्री आहे. 2-2 ऍप आहेत भागवतमचे. मोबाईल तर आहे घरामध्ये. आणि जर तुम्हाला घेतलात तर पूर्ण 18 पुस्तक आहेत ते घ्या घरामध्ये. एकदाच खर्च करायचा आहे ना. कर्ज काढून आणा, पण आणा. इथे म्हणतात सर्वेश्वर आपली लोकेश कर्तव्य शास्त्र संग्रह. कर्ज काढा, काय करा, उधार राहा, कोणाच्या महिनाभर काम करा, कुठेतरी राहा, पण पहिलं श्रीमद भागवतमच्या घरामध्ये आणा. सर्वेश्वर आपली लोकेश कर्तव्य शास्त्र संग्रह वैष्णव वस्तू सदा भक्त्या तुष्टयतम मम पुत्रक. मला भक्तीसहित संतुष्ट करण्यासाठी आपलं सर्वस्व देऊन सुद्धा या श्रीमद भागवताचा घरामध्ये संग्रह केला पाहिजे, घरामध्ये ठेवलं पाहिजे. त्याच्या आधी भगवद्गीता ना आणि नंतर भागवत. म्हणून संत तुकाराम महाराज काय म्हणतात? आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा,
तरी माझ्या दैवा पार नाही. आपलं हित कशामध्ये आहे? हे जो जाणतो. आपलं हित भागवत श्रवणामध्येच आहे भक्तांना. आपलं हित 9 वाजले तर पुढे बोलू शकत नाही. तर आपलं हित भक्तांनो श्रीमद भागवत श्रवण करण्यामध्येच आहे. नाहीतर प्रगती होणार नाही. प्रगती असं वाटणार की माझी प्रगती होते. तुम्हाला सांगतो, जेवल्यावर आपण संतुष्ट होतो, पण आपल्या वैष्णवांसाठी सांगितलंय नाम जप करून कधी संतुष्ट व्हायचं नाही. भागवत श्रवण करून तुम्ही संतुष्ट व्हायचं नाही. असं वाटलं पाहिजे अजून वाचेल, अजून वाचेल, पुढे भगवंतांनी काय लीला केली अजून वाचेल मी, किंवा अजून नाम जप करेन. आणि असं जर वाटत नसेल ना, तर काहीतरी इथे कल्मश हृदयामध्ये काहीतरी अपराध केलेला आहे. तो अपराध शोधून काढायचा. वैष्णवांच्या प्रती कुठेतरी अपराध, त्याने माझ्याविषयी बोलले, पाठीमागे बोलले माझ्या, असे काही नाही काही थोडीशी. कधी माताजींमध्ये आज तिला बोलवलं चपाती लाटायला पण आली नाही, किंवा थोडी पण दिली नाही. या छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि ती एखाद्याने ऐकली की तर क्लेश होतो. पण भक्तांनो, प्रभुपादांनी तुम्ही वृंदावनला गेलात ना, तर वृंदावनचं प्रसादाचं हॉल आहे, तिथे लिहून ठेवले प्रभुपादांनी, जास्त भांडी एकत्र आल्याच्या नंतर कधी आवाज होत नाही. जास्त भांडी एकत्र आल्याच्यानंतर खडखड येतं ना आपल्या बेसन मध्ये. तसं अलग अलग बुद्धिमत्तेची व्यक्ती आहेत सर्वजण, अलग अलग देशाचे, अलग अलग गावाचे एकत्र येणार तर थोडं थोडं होणारच ना. ते सहन करायला शिकलं पाहिजे. काय केलं पाहिजे? सहन केलं पाहिजे. तरच आपली ही भक्ती संस्था आहे, संस्था म्हणून नको का, आपला भक्ती संघ पुढे पुढे जाईल. हरे कृष्ण. कथा खूप मोठे, पण टायमिंग झाला म्हणून मी थांबवतो. कुणाचा काही प्रश्न असेल तर विचार. असं म्हणतात, प्रश्न नसेल म्हणजे सर्वांना सर्व कळलं, नाहीतर काहीच कळलं. असं ठीक आहे. काय काय उद्यापासून 7 दिवस कथा आहे. शिराळामध्ये मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, महालक्ष्मी अंबा माता. तिथे जवळच 7 दिवसाची कथा उद्यापासून चालू होते. 7 दिवस दुपारी 3 ते 5 श्रीमद भागवत. येऊ शकतो ना, दुपारी 3 ते 5 टायमिंग आहे. तुम्ही काय म्हणता? ते म्हणतात पुढची कथा केव्हा तुम्ही पुढे नंतर कधी घेणार?